एका बाजूला शेळू माता वळ. चला जे थर्डमॅन रेझर मध्ये इनवा क्रिस्टाची कार उभी केली त्या गाडी मालकाला विनंती असेल की आपण तिथून ती गाडी रिमूव्ह करा. त्या गाडीचा रिप्लाय आकाश पाटील जयदुर्ग सुरई विनंती असेल ती गाडी तिथून लगेच रिमूव्ह करा. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे मॅच नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतो. एका बाजूला शेळू माता वर्ल्ड संघ तर दुसऱ्या बाजूला निवेकवीरा पिंपळनेर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल ला केला फ्लिक ऑफ द रिस्ट आणि पहिला बॉल वरती केलंय गोलंदाजाचं बहु स्वागत. आतिश पाटीलने ठोकलाय पहिला दमदार षटकार. पहिला क्रॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये यतीन मडवीच्या बॅटमधून ऋतिक मात्रेच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाले यशमित 11 भावाळे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट एकवीरा स्पोर्ट्स हायवे दिवे. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. पुढचा बॉल यतीन तयार. पुढचा फुल टॉस आणि फुल टॉसचा केला फुल टोल बसून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कन्सिक्युटिव्ह सेकंड इन अ ओव्हर सलग येणारा दुसरा बिगेस्ट अँड ब्लास्टेड सिक्सर. सलग दोन दमदार फटके आपल्याला पाहायला मिळेल. ते म्हणजे बॅट्समन यतीन मडवीच्या बॅटमधून. यतीन तयार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती यतीन मडवी. ऋतिकच्या अगेन्स्ट धीम्या गतीचा बॉल. गती कमी केली. फिंगर रोल केले. बोट विखुरली आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये ऋतिक मात्रेच आपल्याला पाहायला मिळाला. अंपायर सिग्नल डॉट बॉल. यस शाईन 2 व्हीलर बाईकची चावी ते गमावली आहे. तर ज्या कोणत्या क्रिकेट प्रेमीला ती चावी सापडली असेल तर त्यांना विनंती असेल आपण ती चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. ऋतिक मात्रे पुन्हा एकदा निघालाय. यतीनच्या अगेन्स्ट वेगानं हाताळला होता आणि त्याचं प्रत्युत्तर दिलंय वेगानं. थेट खेळाडू कक्षाला सलामी देणारा यतीन मडवीच्या बॅट मधून अजून एक ब्रँडेड षटकार. का बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला यतीन. पहिला 2 बॉलवरती 2 षटकार जरूर आले पण त्यानंतर तिसरा बॉल ऋतिक मात्रेंना डॉट हाताळला आणि त्यानंतर चौथा बॉलवरती षटकार आला. दिव्या गतीचा बॉल. ओव्हर पिच. उंची जास्त. लांबी पाहावी लागेल. लांबी देखील तितकीच जास्त. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यतीन मडवीचा हल्ला आता बोलतोय त्याचा बल्ला. चेंडू सी वापर. या षटकात येणारा चौथा षटकार. पाच बॉल मध्ये 4 षटकार त्यानं आतापर्यंत ठोकल्यात नाव त्याचा यतीन मडवी. ओहो या वेळेला प्रचंड वेगाने बॉल हाताळला होता. पोलर लेजचा होता. बॅटची टॉपेज हलकीशी एज घेतली. सिंगल या बॉलवरती मिळेल आणि सिंगलच्या साह्याने एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा वाजवी खेळ येथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शेळू माता वळ जाऊन पोहोचला बिनबाद 25 अंकावरती. 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम शेळू माता वळ. यस ठोकलीचे.
येस, थर्ड मॅन रिझन मध्ये जी ब्लॅक कलरची किया कार ज्या गाडी मालकाने उभी केली आहे त्या गाडी मालकाला विनंती असेल की लगेचच तिथून ती कार रिमूव्ह करा, कारण रिफ्लेक्शन मुळे थोडासा मैदानाच्या आतमध्ये अडथळा येत होता. थँक्यू सो मच. तिथे कोणत्याही गाडी मालकाने गाडी उभे करू नका, विनंती असेल, कारण आपल्या गाड्यांच्या रिफ्लेक्शन मुळे थोडासा अडथळा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने निर्माण होतोय. प्रत्येक गाडी मालकाला ही कळकळीची विनंती असेल. जाऊयात मैदानाच्या दिशेने. ना बॅक टू क्रिकेट. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शेळू माता वर्ल्ड या टीमच्या. पहिला बॉल, दुसरा षटक, पहिला बॉल. अंपायर सिग्नल आयसीसी नियम क्रमांक 21 नो +6 अर्थातच सोने पे सुहागा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि त्याच्यावरती यतीन मडवीचा हल्ला, ठोकला षटका. ओव्हर स्टेपिंग मैदानाच्या आतमध्ये बॉलर नयन पाटीलचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल फ्रीच्या बॉल वरती येईल का? क्रॉस बॉल खेळला होता मिड विकेट डिझन मधून. फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडूला कॅरी केलं, चेंडूची थ्रोफी करेल तोपर्यंत एक धाव एक फटकाचा अवधी जरूर होता आणि एक धाव इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली. ही स्पर्धा आपण पाहताय अप्रतिम, जिथे ऑफिशियल पंच ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा कव्हर केली जाते. अतिश पाटील सर मॅन फ्रॉम अलिमगड, त्यानंतर निखिलेशजी बजागे सर मॅन फ्रॉम पिंपलगर, त्याचबरोबर राजेंद्रजी पाटील सर मॅन फ्रॉम कोनगाव, हे तिन्ही ऑफिशियल पंच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कव्हर केली जाते. शॉट पूल आणि पूल अनसक्सेसफुल. टिपला जाईल, संपला खेळ, फलंदाज होईल बाद. यतीन मडवी इज गॉन. आतिश पाटील आता खऱ्या अर्थानं माघारे पाठवावा लागतंय. गोल्डन डकचा शिकार आतिश पाटील. दोन्ही बॅटर दावकुरा आताचे फलंदाज होते, लेफ्ट हँडेड बॅटर होते. यतीन मडवीचा जर उल्लेख करायला गेला तर त्याच्या बॅटमधून 5 षटकार जरूर आला. त्यांना अप्रतिम बॅटिंग केली आहे, पण आतिश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आला आणि खऱ्या अर्थानं त्याला हात देखील ओपन करता आलेला नाहीये, खातं देखील खोलता आलेलं नाहीये आणि आतिश पाटील थोडासा निराश झाला, माघारी परतला. 0 धावेचा चष्मा घालून माघारी परतत असताना अशी आतिश पाटीलच्या खेळीचा झाला. आता न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 आतिश बांबरेला आपण पाहतोय सध्या छकडीला. नयन पाटीलला आपण पाहतोय. त्याच्या अगेन्स्ट जर विचार करायला गेला तर पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता. स्विच हिट करायचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंडला थ्रो फेकी, स्ट्रायकिंग एंडला थ्रो फेकी केली होती. स्विच हिट करायचा होता. बॅटला ड्रिल करून दाखवतो बॅटर आतिश बांबरे. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन झालाय नाहीये, प्रॉपर मिडरिंग झालेलं नाहीये. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साह्यानं फक्त आणि फक्त स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये रोटेट होईल आणि या एका धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शेळू माता वर्ल्ड हा संघ 34 अंकावरती, 34 ऑन बोर्ड आणि इंडिव्हिज्युअल त्यामध्ये 32 धावा यतीन मडवीनं बनवला. त्यामध्ये बॉल फेस केल्यात 8, त्याच्या बॅटमधून 5 षटकार आणि 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. तो यतीन मडवी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस देखील गुड लेंथ होता, करायचा प्रयत्न. बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चाला, स्क्वेअर लेग मधून फिल्डर आलाय. पुन्हा एकदा एकच धाव. सातत्यानं जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या बॉलवरती आक्रमणी फलंदाजी केली ऋतिक म्हात्रेच्या अगेन्स्ट, पण त्यानंतर नयन पाटील आला. त्यानं लावलेल्या धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो हे अप्रतिम राहिलाय, कारण पहिल्या बॉलवरती त्याच्या 9 वरती षटकार जरूर आला, पण पुढच्या 4 बॉलमध्ये त्यानं 1 विकेट संपादित करत असताना अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. हे देखील जमेची बाब म्हणावी लागेल नयन पाटील साठी,
कारण एक विकेट संपादित करत असताना एक षटकार खर्च करत असताना त्यांना फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 10. 35 धावा स्कोर कार्ड वरती. ऑफस्टिक वरती हा बॉल आतळला होता तो म्हणजेच नयन पाटीलनं आणि आताचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट 5 बॉलचा वाजवी खेळ त्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. नयन पाटीलचा ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्टील 1 टू गो. स्विच हिट केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला, बॅकहँड एरिया आहे, आउटफिट फास्ट आहे, भरपूर फास्ट. फिल्डर पोहोचेल पण त्याला बीट करत बॉल चालला थेट कव्हर पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर. स्विच हिटच्या माध्यमातून स्वीट हिट चौका. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शेळूमता वळा संघ जाऊन पोहोचला तब्बल 39 या अंकावरती. पहिल्या ओव्हरचा जर विचार करायला गेला तर ऋतिक मात्रेचा महागडं षटक तब्बल त्याच्या षटकामध्ये 4 षटकार, 1 सिंगल 1 डॉट म्हणजे त्यांना 25 धावा खर्च केला. त्यानंतर नयन पाटील आला, त्याच्या पहिल्या बॉलवरती नो बॉलवरती षटकार आला पण त्यानंतर त्यांना अप्रतिम कमबॅक ओव्हर नंबर 2 मध्ये केला. 14 धावा त्यांना खर्च केला, 1 विकेट त्यांना संपादित केला. आता ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे आणि दक्ष गायकवाडला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. सर्कलच्या बाहेर 5 आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक काव कॉर्नर, एक वाडिश लॉंग ऑन आणि एक वाडिश लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. पहिला बॉल कोथून काढलाय, बॉल हवेमध्ये, भरपूर हवेमध्ये तरंगतो, फिल्डर डाऊन द बॉल. ओहो कॅच, व्हॉट एक्सलेंट कॅच, व्हॉट ब्युटिफुल कॅच. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय आणि संपलाय. बॅट्समॅन यतीन मडवीचा खेळ ज्या बॅटरसाठी ट्रॅप रचलं गेलं होतं त्या बॅटरला त्या ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलाय. यतीन मडवी इज गॉन. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला यशमित 11 भावाले बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. या दोन टीमच्या दरम्यान एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण करूयात कंपल्सरी टॉस. याच दरम्यान बरोडे गावचे पोलीस पाटील अर्थातच पॅरलालजी पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत मल्टी टॅलेंटेड इंजिनियर बिंदाजी पाटील साहेब, या दोन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झालं. त्यांचं करूया सहर्ष मान्यपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही मान्यवरांना देखील आम्ही विनंती करू की आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा. कारण स्पर्धा भरोडी गावाची आहे, स्पर्धा भरोडी गावाच्या सन्मानाची आहे, स्पर्धा आपल्या ग्रामपंचायतच्या अभिमानाची आहे. सो ग्रामस्थ मंडळ भरोडी आपण जर आला असाल तर या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं स्थानापन्न व्हा, या स्पर्धेचा आनंद घ्या. त्याचबरोबर त्यांच्या समवेत मनोज दादा भोईर यांचा देखील इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. हो, धीम्या गतीचा गती कमी केली होती. फ्लोअर लेंथ बॉल होता मैदानाच्या आतमध्ये, बॅट आणि पॅचच्या मधून बॉल बॅकवर्ड डिझाइन मध्ये चालला होता. शॉर्ट फाईन लेगचा बॅकअप चांगला आलाय, चांगले फिल्डिंग, डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे सांगता ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. दक्ष गायकवाडला आपण पाहतोय आणि त्याचं देखील कौतुक करायला हवं, कारण यावेळेला इनफिल्डच्या वरून उडवला, चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, उज्ज्वलच्या बॅटमध्ये चौका. आतिश भांबरेच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतं.
यस, बरोडी गावचे पोलीस पाटील अर्थातच प्यारलालजी दादा पाटील, त्याचबरोबरीनं बरोडी गावचे मल्टी टॅलेंटेड इंजिनियर बिंदास दादा पाटील आणि त्याचबरोबरीनं आमच्या मनोजदादा भोईर या तिन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झाला. तिन्ही मान्यवरांचं करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. स्विच हिट करायचा प्रयत्न यावेळेला बॉल हव्यामध्ये आणि आता विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागलाय तब्बल तिसरा. आतिश गंभरेच्या खेळीचा झाला अंत. वन मोर विकेट डाऊन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत ग्रामपंचायत भरोडेचे विद्यमान सरपंच आदरणीय सन्मान्य विलासजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीनं माजी सरपंच आदरणीय सन्मान्य दिलीपजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे पुनश्च एकदा झालंय शुभागमन. त्यांचं देखील करूयात या माजी सरपंच चषक 2025 च्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीनं माजी उपसरपंच गंगारामजी पाटील साहेब यांचं देखील इथं शुभागमन झालंय. त्याचबरोबर बरोडी गावचे दमदार समाजसेवक आदरणीय सन्मान्य सुधीरदादा पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबरीनं विकीदादा मडवी यांचं देखील इथे शुभागमन झालंय. या सर्व क्रिकेट चाहत्यांचं या सर्व मान्यवरांचं आम्ही पुनश्च एकदा माजी सरपंच चषक 2025 बरोडीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेलिव्हिजन स्क्रीनवरती मेगा स्क्रीनवरती चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे निखिलेशजी बजागे सर. पाहिलं जाईल टेलिव्हिजन स्क्रीनवरती टेक्निकल रूम मध्ये. यस, बॅट्समन आउट. फलंदाज होईल बाद. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन. या षटकाचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. दक्ष गायकवाड ओव्हर नंबर 3 मध्ये आला. पहिल्या 2 षटका जर उल्लेख करायला गेला ना तर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 39 धावा होत्या. पण त्यानंतर दक्ष गायकवाडला आणलं कॅप्टननं आणि त्यानं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो देखील लावला आणि त्याचबरोबरीनं त्यानं तब्बल या ओव्हर नंबर 3 मध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये संपादित केल्यात. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय दक्ष गायकवाड. अप्रतिम षटक त्यानं सध्याच्या घडीला हाताळला. बॉलिंग ट्रॅक वरती देत ओव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नित्रज गायकवाडला आपण पाहतोय देत ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उज्ज्वल पाटील आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग ला भूमित पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल हो अनोख्या शैलीला बॉल हाताळला होता. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत आलाय. चेंडूची थ्रो वेगी केली तोपर्यंत धाव मिळते फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. अगदी जर या गोलंदाजा जर विचार करायला गेला ना तर आपल्या अनोख्या शैलीनं सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला यावेळेला देखील चांगला स्ट्रोक लॉफ्ट करायचा प्रयत्न. काउ कॉर्नरला फिल्डर एक कमली दुसरीचा कॉल केलाय आणि आता त्या दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. शेळू मतवळ या संघाला तब्बल 5वा. बॅट्समन
यस, नेत्राज गायकवाडला आपण पाहतोय आणि नुकतीच एक सुरई टीमच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील नेत्राज गायकवाडनं पटकावला होता. तोच नेत्राज गायकवाड सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती अनोख्या शैलीने सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय आणि जणू काही आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती बॅटरला नाचवतोय. त्याचं नाव म्हणजे नेत्राज गायकवाड. हो, यावेळी देखील आउटस्विंग मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला, हलकासा बाहेर निघाला बॉल, फिरकी सारखी गरकन गिरकी घेतली या बॉलला. ऑन साइडला सॉफ्टांना खेळला. एकदा या बॉलवरती कंप्लीट होईल. जर उल्लेख करायला गेला ना तर पहिल्या 2 षटकामध्ये खोरानं धावा बनल्या, ते म्हणजे शेळूमाता वळ या टीमच्या. पण तदनंतर पुढच्या 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं काय गोलंदाजी केली आहे. स्विच इट करायचा प्रयत्न कौशल पाटील आणि आता ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला कौशल, त्याच पावली त्याला सोडावं लागतंय मैदान. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये 6वा. कौशल पाटील इज बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे, थँक्यू. आपल्याला संधी दिली जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. यशमित 11 भावाळे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. टॉस जरूर केला जाईल, पण तत्पूर्वी आपण काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर असं वाटेल आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच जरीमरी आलिमगड बी आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजयी संघ यस भरुडी गावचे पोलीस पाटील आदरणीय सन्माननीय प्यारलालजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये आम्ही करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही करतोय. महाराष्ट्राचं अंगवस्त्र अर्थातच माईची उपदाराची जबाबदारीची शाल प्यारलालजी पाटील साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणाऱ्या ब्युटिफुल मोमेंट देऊन प्यारलालजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. त्याचबरोबरीनं भरुडी गावचे मल्टी टॅलेंटेड इंजिनियर विंदाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या तिथी कक्षामध्ये करतोय. लक्ष 47 बनलात, 48चं भलं मोठं माफक लक्ष उभं केले ते म्हणजे टीम न्यू एकविरा पिंपळनेर या संघाच्या अगेन्स्ट. बिंदाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या तिथी कक्षामध्ये करतो. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे लाडके प्रणेते दिनेशजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबरीनं मनोजजी भोईर भरुडी गावचे समाजसेवक मनोजजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. मनोजजी भोईर साहेब या पण 48चं लक्ष 47 बनल्यात. मनोजजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. खऱ्या अर्थानं प्रत्येक पाहुणा हा आमच्यासाठी देवाप्रमाणे आणि अतिथी देव भव हे आपल्या हिंदू संस्कृती खऱ्या अर्थानं जपत असताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी यस ज्यांच्या वडिलांच्या नावानं खऱ्या अर्थानं हा खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय मदन लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्मान्य मनोजजी भोईर यांच्या माध्यमातून हा खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर गंगारामजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेल या स्पर्धेचे लाडके प्रणेते आदरणीय सन्माननीय दिनेशजी पाटील साहेबांना, साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण गंगारामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करूयात.
महाराष्ट्राचं अंगवस्त्र मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं गंगारामजी पाटील साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाईल. प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण असणारं ब्युटिफुल मोमेंट देऊन गंगारामजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शेळू माता वळ या टीमने धावा बनवल्या तब्बल 47 आणि 48 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय. ते म्हणजे न्यू एकविरा पिंपळनेर या टीमच्या अगेन्स्ट. सुभाजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. साहेब या पण प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जाईल. कशा प्रकारे 48 धावा बनल्या जातील पिंपळनेर टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बरोडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य विष्णूजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. 48चं लक्ष आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज टिटवाळ्याचा आवाज विश्वास जिकेने सरांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि इथे मात्र पहिला चेंडूवरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या वाक्याच्या दूर चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार. पहिला चेंडूवरती दमदार स्ट्रोक, षटकार. स्मिथ 11 भावाळे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे अशी ही लढत आयोजकांनी आमच्यापर्यंत पाचवले. तर विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहा. टॉससाठी लगेचच या आपण, विनंती असेल. पहिला चेंडूवरती षटकार येतोय नीव एकविरा पिंपळनेर त्यांच्या अगेन्स्ट शिळू माता वल अशी ही लढत आपण पाहतोय. सलामीची जोडी कुणाल आणि दक्ष आणि आतिश वरती पहिला चेंडूवरती आक्रमण चढवला. षटकार येतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 48 धावांचं माफक असं लक्ष आहे आणि इथे मात्र त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार राहिली आहे. फलंदाज दक्ष गायकवाडच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक षटकार आपण पाहिला. आणखी एक इनफिल्डला क्लिअर करत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग आहे, चेंडू फॉर होतोय डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू डेझी. भावाळे बी संघाचे संगणक आपण लगेचच टॉससाठी या सहकार्य करा, कारण की हायवे दिवे संघ सज्ज आहे. तर भावाळे संघाला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच या. आमच्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही संगणकांना विनंती असेल. स्मिथ 11 भावाळे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे अशी लढत आपण पुढे पाहणार आहोत. टॉससाठी भावाळे संघ आपण रिपोर्टिंग करा लगेचच, कारण की दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. रिपोर्टिंग करा प्लीज आपण लगेचच. पहिल्या चेंडूवरती आपण षटकार मारला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओ दांडी, दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली. विकेट क्रमांक पहिला मधाच्या आतमध्ये दक्ष गायकवाड होतोय बा. दक्षने पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्याचं प्रत्युत्तर आता मात्र मधाच्या आतमध्ये फलंदाज बाद. आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब आहेत, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी खारगाव गावचे, तसेच समाजसेवक देखील आहेत सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात आपल्या मुख्य मंचावरती. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचा. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय.
हार्दिक इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय सागरजी भोईर साहेबांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती उपस्थित त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आणि त्यांनी त्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा अशी मी त्यांना विनंती करेन. सागरजी भोईर. रायझिंग अँड सरप्रायझिंग इथे मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. नवीन पाटर मधाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती नयन पाटीलला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आहेत आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 48 आणि आता मात्र पाचवा चेंडू अपील या स्विंगर फलंदाज होतोय बाद. नयन पाटील शून्यावरती बाद. नाही ना ते तुमचंच ऐकणार ते आमचं नाही ऐकणार ते मॅडम. तुम्ही फोनवर बोलून बघा एकदा. फोनवर बघा ना, जर देत असं रेडी ठेवला तर मी कोणाला तरी पाठवतो घ्यायला. मग हां बोलून घ्या तुम्ही. ओके हो चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. या विजयला आपण पाहतोय नवीन पाटर मधाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आता मात्र अंतिम चेंडूवरती इथे मात्र आपण पाहिली तर एक सिंगल आले आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात त्या म्हणजे तब्बल 37 धाव्यांची अजूनही आवश्यकता असेल. 18 चेंडू 37 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा 2 विकेट्स आता मात्र गिळेत आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 37 धाव्यांची आवश्यकता असेल. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आतिश पाटीलला आपण पाहतोय. आतिश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाज तयार. हो इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो आहे. जंटलमॅन पुश केला. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली आणि इथे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाज पुनश्च तयार. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. नटराज मुद्रेमध्ये आले आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला आणि त्याच्यावरती इथे मात्र या धावा मिळतील त्या म्हणजे 2 धावा. 2 धावा धावफलकावरती. भावाळी संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 48 जरूर बनवायच्यात. आणि आता मात्र या षटकामध्ये आतिश पाटीलला आपण पाहतोय. हो इथे मात्र खोलवर गोलंदाजीने त्याच्यावरती या स्विंगर अप OUT फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेटची प्राप्ती.
फलंदाज आता मात्र माघारी परततोय नयन पाटील. चांगली गोलंदाजी राहिली आहे दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र कमबॅक केला जातोय. खऱ्या अर्थानं चांगला खेळ देखील मधाशातमध्ये पाहायला मिळतोय. नीव एकविरा पिंपळनेर त्यांच्या अगेन्स्ट शेळूमाता वर्ल्ड या संघानं आपण पाहतोय 48 धावा बनवायच्या होत्या आणि सध्याच्या घडीला इथे मात्र चांगली गोलंदाजी आतिश पाटील करतोय. कारण की 3 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केल्या, महत्वाचे एक विकेट देखील प्रस्थापित केल्या. धावसंख्या 14 वरती इथे मात्र कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती हार्दिक गायकवाड. हार्दिक साठी हा चेंडू पुढे ठेवला होता. रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील येतो डॉट. कमालीची गोलंदाजी. सहा चेंडू मध्ये जेव्हा 17 धावेंची आवश्यकता होती त्यावेळेस मात्र हार्दिक गायकवाडने त्या धावा बनवल्या होत्या, परंतु त्याच्या अगेन्स्ट आता मात्र आतिश पाटील कमालीची गोलंदाजी करतोय. आणखी एक विकेट मधाशात मध्ये प्रस्थापित केला. टीम नीव एकविरा पिंपळनेरचा मात्र थोडस बॅक फुटला. फलंदाज आतिश हार्दिक गायकवाड 0वरती बाद. चांगली गोलंदाजी इथे मात्र नक्कीच आतिश पाटीलची राहिल्या. 2 विकेट्स घेतले. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र विकेट्स मागे विकेट्स मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम चेंडू षटकातील आणि नवीन बॅट्समन मधाच्या आतमध्ये ऋतिक म्हात्रेला आपण पाहतोय. आता मात्र इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. वडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव घेतली जाते आणि एकाच धावेवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. आता मात्र जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 33 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 33 ची आवश्यकता. आमचे मान्यवर देखील इथून रजा घेताना आपलं देखील आभार. आपण देखील या संघाचे वेदांत आपण एक शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. वेदांत आपण लगेचच रिपोर्टिंग करा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. भावाळी संघाचे वेदांत. तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र एक्सपिरियन्स गोलंदाज कौशल पाटीलला आपण पाहतोय. खरं तर आज लेट पण थेट त्यांची देखील इथे वापसी पाहायला मिळाली. काल BPL मध्ये आपण त्यांना पाहिलं आणि आता मात्र आपल्या नक्कीच गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना इथे मात्र तो देखील सज्ज झाला. जिंकण्याचं समीकरण 12 चेंडू 12 मध्ये बनवायच्या 33 आणि इथून मात्र ऋतिक म्हात्रेवरती ही जबाबदारी. त्याच्या सोबतीनं विजय गायकवाडला आपण पाहतोय. त्याच्यावरती ही जबाबदारी असेल. 12 मध्ये 33 बनतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला नीव एकविरा पिंपळनेर त्यांच्या अगेन्स्ट शेळूमाता वर्ल्ड अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ अपेक्षित असेल दोन्ही संघाने. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. 12 मध्ये 33 बनवायच्यात कौशल पाटीलकडे. आता मात्र ही फार मोठी जबाबदारी
कौशल ऑन दी मार्क. पहिला चेंडू. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग. कमालीची गोलंदाजी. हे वैशिष्ट्य आहे कौशलचं. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपण त्याला पाहिलंय. अनेकदा चांगली गोलंदाजी करतोय, परंतु आज आपल्या संघासाठी इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहिला तर कमालीचा राहिला. पहिला चेंडू निर्धावाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 वरती कॉन्स्टंट आहे. 33 अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये 33 धावांची आवश्यकता. ओ आणि यस फिंगर अप. चांगली गोलंदाजी. धक्का क्रमांक 5 मधाच्या आतमध्ये नीव एकविरा पिंपळनेरला फलंदाज ऋतिक मात्रे देखील होतोय बाद. नगरचे उद्योगपती सन्माननीय अजयजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अजयजी पाटील साहेबांना विनंती असेल. जे श्रीराम नगरचे उद्योगपती आहेत आणि विनंती असेल आपण या आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण देखील स्थानापन्न व्हा. आणि भावाळी संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच या. भावाळी संघ योगेशजी बाळेकर प्लीज या. जयजी पाटील साहेबांचं आगमन झालं, जे श्रीराम नगरचे उद्योगपती आहेत. आणि विनंती असेल साहेबांना की आपण आमच्या मंचावरती या. ओ मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला आणि कमालीचा झेल. बॅक टू बॅक विकेट प्रस्थापित करत असताना मधाच्या आतमध्ये कौशल पाटील आणि फलंदाज सचिन गायकवाड शून्यावरती बाद. होत आहेत आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे संघाचे देखील संघनायक सज्ज असतील. या षटकानंतर आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. कॅट्रिकच्या उंबरट्यावरती कौशल पाटीलला आपण पाहतो आणि इथे मात्र फटका कमालीचा पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक वाट पाहत राहिले होते आणि तत्पूर्वी चेंडू फरार होतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय धमाकेदार चौकार.
माझ्यावर नाही कमिटी यांच्यावर कमिटी ते येस जिंकण्यासाठी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये बनवायचे 27 आणि आयोजकांची आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते ॲज पर शेड्यूल बिनर बिनर अशी मॅच असेल. येस ॲज पर शेड्यूल जो शेड्यूल आपला आहे त्याच अनुषंगाने मॅच लागेल. जे आपण पहिली सूचना दिली होती विनर विनर अशी मॅच. ओ इथे मात्र अगदी तेज सरळ चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. हर्षद पाटील आपण पाहतो अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू त्याचा निर्धाव फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी. 27 धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 5. 5 मध्ये 27 बनवायच्यात. कमालीचा कमबॅक राहिला. फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज असतील. स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकच धाव मिळेल. आता मात्र जिंकण्याचं समीकरण थोडंसं महागडे होत असताना मधाच्या आतमध्ये 26 अजूनही बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 4. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ओ फटका हा देखील चांगला. गॅप शॉट सिलेक्शन. किलिंग शॉट. टेकिंग गॅप. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक. चौकार. पुढे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावांची आवश्यकता. थोडंसं समीकरण कठीण जरूर झालंय परंतु या चौकारानं धावांचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. ओ आणखी एक धमाका. उंची जास्त आणि लांबी देखील गाठेल आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट. षटकार. षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकामध्ये 32. 32 धावा. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा 16 बनवायच्या. त्या अनुषंगाने महागडं लक्ष जरूर पाहायला मिळते. हो आता मात्र इथे कमबॅक केला जातोय. चांगली फटके आपण पाहिले. 2 फटके कमालीचे मारले त्या ठिकाणी. विजयच्या बॅट म्हणून एक चौकार एक षटकाराला. हे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं. जर सुरुवात दमदार राहिली असती तर कदाचित विजयाच्या आशा पल्लवित झाल्या असत्या परंतु आता मात्र या सामन्यामध्ये शेळू माता वर्ल्ड संघ वर्चस्व निर्माण करतोय. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती इथे मात्र चौकार जरूर आलाय परंतु सामना होतोय समाप्त आणि सामना जिंकलाय शेळू माता वर्ल्ड संघानं. वर्ल्ड संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल न्यू एकविरा पिंपळनेर संघाचं देखील भरभरून कौतुक. चला टॉस साठी लगेचच या आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट यतीन मडवी. 33 धावांच्या आक्रमक केली साकारली. यतीन आपण देखील या आणि टॉस साठी लगेचच दोन्ही संघाची संख्या घ्या. आपण टॉस करणार आहोत. जरीमरी आलिमगर आणि त्यांच्या अगेन्स्ट शेळू माता वर्ल्ड अशी ही मॅच. चला आपण देऊयात सन्माननीय विष्णूजी पाटील साहेबांच्या शुभ